ऐका, कुंती मातेनं जे भगवंताकडे मागणं केलं ते मोठं अलौकिक मागणे. कुंती माता म्हणते, देवा मला आयुष्यभराकरता दुःख दे. ऐकणाऱ्यांना आश्चर्य वाटायला लागलं, ही दुःख का मागते? भगवान म्हणतात, का दुःख पाहिजे? ती कुंती माता सांगते, देवा माझ्या वाट्याला अनेक दुःख आले. माझं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर आम्हाला वनामध्ये जावं लागलं. माझ्या पतीला शाप मिळाला, त्या शापानं माझ्या पतीला मरावंही लागलं. या 5ही मुलांचा सांभाळ मला वनामध्ये करावा लागला. त्यानंतर राज्यामध्ये आल्यानंतर दुर्योधनानं माझ्या मुलांना त्रास दिला. भीमाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. नंतर इंद्रप्रस्थासारखं राज्य केल्यानंतर तेही राज्य त्यांनी जुगार खेळून ते राज्य घेऊन टाकलं माझ्या मुलांचं. इतकी सगळी दुःख माझ्या जीवनामध्ये आली देवा. माझ्या मुलांना 13 वर्षाचा वनवास आला. ही सगळी दुःख मी पाहिली. पण या दुःखामध्ये मोठं आश्चर्य असं की ज्या ज्या वेळेला माझ्या जीवनामध्ये दुःख आलं त्या त्या वेळेला तुम्ही माझ्या बरोबर होता. तू जर आमच्या बरोबर राहत असेल दुःखामुळे तर मला दुःख दे देवा. ते दुःख मला हवंच आहे. दुःख असलं तरी चालेल, पण तू आमच्या बरोबर पाहिजे देवा. असं हे अलौकिक मागणं जे कुंती मातेनं केलं हे भागवतामधलं सगळ्यात महत्वाचं मागणं. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. आज या कथेचा दुसरा दिवस. या भागवत ग्रंथाला केवळ भागवत न म्हणता श्रीमद भागवत असं म्हणतात. श्रीमद शब्दाचा अर्थ काय आणि श्रीमद हा शब्द या भागवत ग्रंथालाच का लागतो? तर श्रीमद शब्दाचा अर्थ आहे, श्री म्हणजे लक्ष्मी आणि मद असे भगवान विष्णू. त्या भगवान विष्णूंनी जे ग्रंथ सांगितले त्यांच्या मुखातून जे शब्द निघाले त्या शब्दांना श्रीमद शब्द लागतो. माझे श्रीमद शब्द दोनच ग्रंथाला लागतात, एक भागवताला आणि दुसरं त्या ठिकाणी भगवद्गीतेला. भगवद्गीतेला सुद्धा आपण श्रीमद भगवद्गीता म्हणतो आणि भागवताला सुद्धा श्रीमद भागवत म्हणतो. हे दोन्ही ग्रंथ भगवान श्रीकृष्णाने भगवंताने आपल्या कल्याणाकरता सांगितले. दोन्ही ग्रंथ गरजेचे आहेत. यामध्ये भगवद्गीता आपल्याला शिकवते कसं जगायचं, जीवन कसं जगायचं हे भगवद्गीता शिकवते. आणि मृत्यू येताना ते मृत्यू कसा आला पाहिजे, त्या मृत्यूच्या वेळी काय चिंतन घडलं पाहिजे हे आपल्याला भागवत शिकवतं. म्हणजे जगावं कसं हे गीता शिकवते आणि मरावं कसं हे भागवत शिकवते. दोन्ही अपरिहार्य आहे. जन्माला आल्यानंतर दोन्ही गरजेचं आहे. जन्माला आलो म्हणजे जगणं आहेच आणि जन्माला आलो म्हणजे एकदा कधीतरी मरण आहेच. दोन्ही गरजेचं आहे. दोन्ही अपरिहार्य आहे, निश्चित आहे. भगवद्गीता त्याकरताच निर्माण झाली की अर्जुन ज्या वेळेला युद्धामध्ये युद्ध करण्याला तयार नाहीये, आता युद्ध करू का नको करू असं म्हणतो. येताना हंतुम इच्छामि घ्नतोपि मधुसूदन. हे श्रीकृष्णा, हे युद्ध करण्याकरता मी तयार नाही, मला नाही करायचं युद्ध. जीवनाविषयी संभ्रमावस्था झाली, काय करावं. त्यावेळेला भगवंताने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे भगवद्गीता आहे. म्हणजे गीता म्हणजे जीवन जगण्याची कला आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग. ती गीता सांगते की कर्म करा, कर्मण ही संसिद्धी मास्तिता जनकादया. कर्मानेच तुम्हाला मोक्ष आहे. तो कर्म कर, तुम्ही राहिलं पाहिजे. म्हणून जीवन जगत असताना गीतेकडे पाहून जीवन जगावं. आणि मृत्यू कसा यावा हे भागवत शिकवतं. मृत्यू प्रत्येकाला येतो. इथं जन्माला आल्यानंतर या जन्माचं या लोकाचं नावच आहे मृत्यू लोक. म्हणजे इथं आल्यानंतर आपल्याला मारावं लागतं यामध्ये नवल नाही. येथे नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती तुकोबऱ्या म्हणतात. इथं आल्यानंतर देवादेकांना सुद्धा आपला देह सोडून जावं लागतं. तर आपल्यासारख्याची काय कथा. मुळात हे शरीर जे मिळालेले हे आपल्याला भाडी तत्वावरती मिळालेले, पंचमहाभूतांकडून मिळालेले हे शरीर एक ना एक दिवस पंचमहाभूतांना आपल्याला परत द्यायचंय, ते घेणार आहेत. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए
का कर दी गई मौत का रावण, कर गई मौत का रावण बंका, वैसे तुझको भी जलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना। के बाद होगा सवेरा, देखना हो अगर सुनहरा। रात के बाद होगा सवेरा, देखना हो अगर सुनहरा। पाव फूलों में रखने से पहले, पाव फूलों में रखने से पहले, तुझको कांटों पे चलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, घर से बाहर निकलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा, घर न एक दिन बदलना पड़ेगा। भाडे तत्वावरती मिळालेलं घर आहे. जसं भाडे करार एकदा संपला की ते घर दुसऱ्याला देऊन मालकाला देऊन टाकावं लागतं, तसं हे घर, हे शरीर म्हणजे पंचमहाभूतांकडून आपल्याला मिळालेले. ज्ञानोबाऱ्या सांगतात, देह तो पाचाचे झाले, हे कर्माच्या गुणी गुंथले. याला जायला किती वेळ लागतो? हे काळा नाळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाक पाखिडी तव हे सरे. ज्ञानोबाऱ्या सांगतात, या शरीरामधून प्राण जायला किती वेळ लागतो? माशी असते ना, ती माशी आपले पंख पाखडायला किती वेळ लावते, तेवढ्या वेळामध्ये या शरीरातून प्राण निघतो. किती वेळ लागतो? एका सेकंदामध्ये माशी 250 वेळा आपले पंख पकडते, हलवते. म्हणजे एका सेकंदाचा 250वा भाग तेवढा वेळ लागतो या शरीरातून प्राण बाहेर जायला. म्हणजे शरीर प्रत्येकाला द्यावं लागणार आहे काळाला. जगणंही अपरिहार्य आहे आणि मरणही अपरिहार्य, मरावं लागणार आहे. म्हणून भागवत आपल्याला मरायला शिकवतं. प्रत्येकाला मारावं लागतं, पण मृत्यूमध्ये प्रत्येकाचा फरक आहे. सगळेच मरतात, पण प्रत्येकाच्या मरण्यामध्ये फरक आहे. काही जण त्या ठिकाणी मरत असताना तळमळ करतात, कारण इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात, आणि काही मात्र सगळ्या इच्छा संपून त्या ठिकाणी आनंदानं मरतात. नवे त्यांनी मृत्यूच्या अगोदर आपलं मरण मारून टाकलेलं असतं. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. संत साधू शरीराला मृत्यू येण्याच्या अगोदर त्या शरीरात त्या तत्वामध्ये विलीन झालेले असतात. त्यामुळे शरीर जाताना त्यांना दुःख होत नाही. आपल्याला ते दुःख होतं का? कारण शरीराला आपण आपलं स्वरूप समजतो. हे भागवत शिकवतं मरत असताना कसं मरावं. म्हणून भगवंतांनी सांगितलेले दोन्ही ग्रंथ गरजेचे आहेत. भगवद्गीता जगायला शिकवते आणि भागवत त्या ठिकाणी मरायला शिकवते. म्हणून श्रीमद हा शब्द लागला. पुढे भागवत म्हणजे काय? भगवतो अयम भागवतः. या भागवतामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत, म्हणून याला भागवत म्हणतात. भगवतो अयम भागवतः. त्यानंतर भागवतो अयम भागवतः. श्रीकृष्ण तर आहेच, पण त्या श्रीकृष्णाचे जे जे भक्त आहेत ते सगळे भक्त या भागवतामध्ये आहेत, म्हणून याला भागवत म्हणतात. भगवंताच्या भक्तांना सुद्धा भागवत म्हणतात. तुकोबाऱ्या सुद्धा म्हणतात, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. भक्तांना भागवत म्हणतात, म्हणून याला भागवत म्हणतात. भागवताच्या प्रत्येक अक्षरामध्ये अर्थ आहे. भागवत 4 अक्षर आहेत. भा म्हणजे भाती सर्वेषु लोकेषु, ग म्हणजे गीयते नारदादिती,
व म्हणजे वर्तते सर्व शास्त्रांनी, अंत म्हणजे तत्स्मरम भगवतम विदुः भाती सर्वेषु लोकेषु. भा म्हणजे काय? सगळ्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करतं, म्हणून भाती सर्वेषु लोकेषु. ग म्हणजे गीयते नारदादिती, नारदादिक संत ज्याचं गायन करतात, गीयते नारदादिती. व म्हणजे वर्तते सर्व शास्त्रांनी, सगळे शास्त्र याच्यामध्ये आहेत. या महात्म्यामध्ये सांगितले किम श्रुतेर बहुवी शास्त्रे पुराणश्च भ्रमावयहि एकम भागवतम शास्त्र मुक्तिदानेन गरजती. जास्त शास्त्र पाहायची गरज नाही, एक भागवत शास्त्र पाहावं फक्त. अनेक शास्त्रे, हजारो शास्त्र आहेत, पण त्या शास्त्रांकडे लक्ष नका देऊ, फक्त भागवतावरती लक्ष द्या. म्हणजे वर्तते सर्व शास्त्रांनी, सगळ्या शास्त्रांचा सार म्हणजे भागवत आहे. आणि तत्स्मरम भागवतम विदुः, की ज्याच्या केवळ स्मरणानं भगवंतापर्यंत जाता येतं, भगवत प्राप्ती होते, म्हणून म्हटलंय भागवत. चारही अक्षरामध्ये भागवताचा अर्थ आहे. म्हणून या ग्रंथाला श्रीमद भागवत असं म्हणतात. या भागवतामध्ये त्या ठिकाणी 12 स्कंद आहेत, 335 अध्याय आहेत आणि 18,000 श्लोक आहेत. 18,000 श्लोकांची असणारी ही संहिता आहे. हे भागवत महाविष्णूंनी ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवानी ते भागवत नारदांना सांगितलं. 4 श्लोकाचं भागवत होता आधी. नारदांनी ते भागवत व्यासांना सांगितलं आणि व्यासांनी 4 श्लोकाचं भागवत 18,000 श्लोकामध्ये केलं. व्यास शब्दाचा अर्थच आहे विस्तार. जे विस्तार करतात त्यांना व्यास म्हणतात. किती बुद्धी असेल. पारायणाच्या अगोदर आपण म्हणतोच ना, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी. किती बुद्धी आहे व्यासांची असं म्हणतात. व्यासांना महाभारत लिहित असताना 1.25 श्लोकाचं भागवत आहे, महाभारत आहे. या भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत, तसं महाभारतामध्ये 1.25 श्लोक आहेत. 1.25 श्लोकाचं महाभारत लिहिताना, ते लिहत असताना कोणीतरी लेखक पाहिजे. व्यासांना वाटलं कोणाला लेखक ठेवायचं, मी महाभारत सांगेल पण लिहिणारा कोण? लिहिणाराही त्या योग्यतेचा पाहिजे, त्या पात्रतेचा पाहिजे. म्हणून व्यासांनी गणपती बाप्पाची प्रार्थना केली. गणपती बाप्पा प्रकट झाले. व्यासांनी सांगितलं मला ग्रंथ लिहायचा आहे पण मला लेखक पाहिजे, तुम्ही लेखक म्हणून राहाल का, लिहाल का? गणपती बाप्पा म्हणले मी थांबायला तयार आहे, लिहायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. काय अट आहे? त्यांनी सांगितलं मी लिहीन, परंतु मी लिहित असताना तुम्ही थांबायचं नाही, तुम्ही सांगतच राहायचं. जर तुम्ही थांबले लिहिताना, तुम्ही जर सांगत असताना थांबले, तुम्ही जिथं थांबाल तिथून पुढे मी लिहिणार नाही. तर 1.25 श्लोक सांगायचे. व्यास महर्षी जरी असले तरी शरीर धर्म आहे प्रत्येकाला, मलमूत्र विसर्जने आराम करावा लागतो. कसं काय करायचं? पण ते व्यास होते, बुद्धिमान आहेत. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी. व्यासांनी सांगितलं ठीक आहे, मी अखंडपणे सांगायला तयार आहे, न थांबता सांगायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. मी सांगितलेला श्लोक तुम्हाला कळाल्याशिवाय तुम्ही लिहायचाच नाही, त्याचा अर्थ कळाल्याशिवाय तुम्ही लिहायचा नाही. गणपती बाप्पांना वाटलं काय अवघड आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे म्हटले. पण व्यासांना ज्या वेळेला ते लिहित असताना, सांगत असताना आराम करण्याची इच्छा झाली, कुठं बाहेर जाण्याची इच्छा झाली, की व्यास महर्षी कुठ श्लोक सांगून टाकायचे, की त्या श्लोकाचा अर्थ लावायला गणपती बाप्पांना 2-2 दिवस जायचे. या निशा सर्व भूतानाम तस्याय जागृती संयमी यशाय जागृती भूतानी सा निशा पश्यतो म्हणे. भगवद्गीतेतला श्लोक आहे हा, कुठ श्लोक आहे. असे अनेक श्लोक सांगायचे की ते गणपती बाप्पांना त्याचा अर्थ लावायला अनेक वेळ जायचा. म्हणजे स्वतः बुद्धीची देवता असणारी गणपती बाप्पा, त्यांची बुद्धी बंद पाडणारे असे व्यास महर्षी. ते व्यास महर्षी या ग्रंथाचे लेखक आहेत. त्या व्यासांनी या ग्रंथाचं महात्म्य सांगितलं. हे भागवत इतकं महान आहे की या भागवताला पुराण न म्हणता महापुराण म्हणतात. पण कोणतीही व्यक्ती स्वतःची वडाई, कोणत्या मोठा माणूस स्वतःचं मोठेपण स्वतः सांगत नाही. बडा बडाही न करे, बडा न बोले बोल, रहिमन हिरा कब कहे लाख मेरा मोल. मोठा माणूस स्वतःचं मोठेपण स्वतःच्या तोंडानं सांगत नाही. हिरा कधीच सांगत नाही की माझं मोल लाख आहे. हिऱ्याची किंमत करण्याकरता पारखे असावे लागतात, जवाहीर असावे लागतात. तसे या भागवताची स्तुती स्वतः भागवत नाही करत, पण बाकीची पुराणे या भागवताची स्तुती करतात. ते महात्म्य आपल्याला कळायला पाहिजे. का सांगायचं महात्म्य? एखाद्या गोष्टीची किंमत कळाल्याशिवाय, त्याचं महत्व कळाल्याशिवाय आपण ती गोष्ट जपून ठेवत नाही. माणसाचा स्वभाव आहे. एक जुने कीर्तनकार कथा सांगत असतात नेहमी. एक गाय वळणारा एक गोवळ दररोज गाई म्हशी वळायचा,
पण एकदा वनामध्ये जाताना त्याला रस्त्यामध्ये एक खडा सापडला, चमकणारा खडा होता. वास्तविक तो हिरा होता, पण तो हिरा हे त्याला कळलं नाही. त्याला वाटलं खडा आहे, चमकतोय. त्यानं तो हिरा घेतला आणि खडा आहे या बुद्धीनं त्याने तो आपल्या म्हशीच्या गाड्यामध्ये बांधला. 2-3 दिवस तो त्या म्हशीच्याच गाड्यामध्ये होता. एके दिवशी त्या गावातला सोनार समोरून आला. त्यानं पाहिलं म्हशीच्या गाड्यामध्ये काहीतरी चमकणार आहे, सोनार आहे. सोनाराची बुद्धी चाणाक्ष आहे. त्यानं ओळखलं साधारण खडा नाहीये, हिरा आहे. त्याने त्या गाई वळणाऱ्या गावड्याला विचारलं, का रे तुला सापडलं कुठं? त्यानं सांगितलं, मला वनामध्ये सापडले. तो सोनार म्हटला, मग मला हे तू देतो का? मी तुला याचे 10,000 रुपये देतो. तो म्हशी वळणारा होता, गवळी होता, पण हुशार होता. त्याला माहिती होतं कोणतीही व्यक्ती एखादी वस्तू मागत असताना आधी कमी किंमत सांगते. ज्या अर्थी हा 10,000 म्हणतो त्या अर्थी याची किंमत 10,000 नाहीये. तो म्हणला मला नाही द्यायचा. अरे म्हणला मग 50,000 देतो. तो म्हणला मला द्यायचंच नाही. त्यानं तो हिरा म्हशीच्या गळ्यातला काढला, घरी आला. घरी आल्यानंतर त्याने विचार केला, गावामधला साधा सोनार जर 50,000 देतोय तर तालुक्याच्या ठिकाणी गेलो तर याची काय किंमत आहे ते आपल्याला अजून कळेल. तालुक्याच्या ठिकाणी गेला, तिथे जाऊन त्याने विचारलं. आता हिरा विचारायचं म्हटल्यानंतर काय कपड्याच्या दुकानात जाण्याची गरज नाही. जवाहिराकडे गेला, त्याला सांगितलं याची किंमत काय कराल तुम्ही? त्याने सांगितलं मी याची किंमत तुला 10 लाख रुपये देईल. तो म्हणला मला नाही द्यायचा. पुन्हा विचार केला, तालुक्याच्या ठिकाणी जर 10 लाख किंमत आहे तर याची खरी किंमत मुंबई सारख्या शहरामध्ये कळेल. मुंबईला घेऊन गेला. हिरे बाजारामध्ये त्या जवाहिराला त्यानं तो हिरा दाखवला, सांगितलं याची किंमत काय? तो जवाहीर म्हणाला की याची किंमत तर तुला मी सांगू शकत नाही, पण मी माझा चेक देतो, त्या चेकवरती माझी सही करतो. तुला जेवढी रक्कम पाहिजे तेवढी रक्कम भर, कारण हा हिरा अनमोल आहे, अमोल आहे, याची किंमत करता येत नाही. जेवढी तुला किंमत पाहिजे तेवढी किंमत घे आणि हा हिरा मला दे. तो गवळी म्हणला मला हिरा द्यायचंच नाही. त्याने येताना एक तिजोरी आणली. ती तिजोरी घरामध्ये कपाटामध्ये ठेवली. त्या तिजोरीला एक कुलूप, बाहेर कपाटाला एक कुलूप आणि चावी नेहमी आपल्या करदुड्याला लावून ठेवली. 4 ते 5 दिवसापूर्वी तो हिरा म्हशीच्या गाड्यामध्ये होता आणि तोच हिरा आज आतमध्ये तिजोरीमध्ये. का? कारण जोपर्यंत त्याची किंमत कळत नाही तोपर्यंत म्हशीच्या गाड्यात. एकदा का त्याची किंमत कळाली की मग त्याची जागा तिजोरीमध्ये आहे. तसं भागवताचं महात्म्य कळालं नाही की भागवत असं साधारण वाटतं, काहीतरी कथा आहे वाटतं. मोठे मोठे विद्वान स्वतःला शास्त्री पंडित म्हणून घेणारे म्हणतात भागवत म्हणजे कथा आहेत, काय बालवाडी म्हणतात. पण त्या मूर्खांना भागवताची किंमत नाही. का? कारण भागवत सांगणारे साधारण नाही आहेत. व्यास महर्षी, शुकादिक महर्षी, नारदादिक महर्षी आहेत. जे विषय जुनोनी जन्मले शुकादिक दादुले, जे जन्मताच विषयांचा त्याग करून जन्माला आले असे शुकादिक, शुकाचार्य यांच्यासारख्यांनी हा ग्रंथ सांगितला. हा ग्रंथ काय साधारण असेल का? म्हणून या भागवताचं महात्म्य पद्मपुराणामध्ये आलेलं व्यास महर्षी सांगतात. त्या अगोदर व्यास महर्षी भगवंताला नमन करतात. काल आपण भगवंताच्या नमनाचा श्लोक पाहिला. सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ज्या भगवंताचं आपल्याला भजन करायचंय, ज्याला आपल्याला शरण जायचंय, त्याचं स्वरूप तो कसा आहे, त्याचा स्वभाव काय, त्याचं नाव काय, हे व्यास महर्षींनी एका श्लोकामध्ये सांगितलं. कसा आहे तो देव? सच्चिदानंद रूप आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे. तो काय काम करतो? विश्व उत्पत्ती हेतवे, जगाला उत्पन्न करणं, जगाचं पालन करणं आणि वेळेवरती जगाचा संहार करणं, संपून टाकणं, हे त्याचं काम आहे. विश्व उत्पत्ती हेतवे. त्याचा स्वभाव कसा आहे? तापत्रय विनाशाय. अनन्य भावाने त्याला शरण गेलेल्यांना, त्याची भक्ती करणाऱ्यांच्या जीवनामधलं दुःख दूर करणं, शोक दूर करणं, हा त्याचा स्वभाव आहे. तापत्रय विनाशाय. अहो पण त्याचं नाव काय? श्रीकृष्णाय वयं नमः. त्याचं नाव कृष्ण आहे. कृष्ण म्हणजे सगळ्यांना आकर्षित करणारा असा तो कृष्ण. पण केवळ कृष्ण नाही म्हटलं, श्री म्हटलं. मी काल सांगितलं श्री म्हणजे त्या भगवंताची आल्हादिनी शक्ती, योग माया, त्या भगवंतापर्यंत जाण्याची सीडी, त्याच्यापर्यंत जाणारा मार्ग म्हणजे राधाराणी. राधे तू बड भागिनी, तून कोण तपस्या केन, जो तीनों लोक तारन तारन तुम्हारे अधीन. संत महात्मे म्हणतात, राधे तू काय तपश्चर्या केलेली आहे की ज्या भगवंताला भेटण्याकरता बाकीच्यांना हजारो वर्ष वाट पाहावी लागते, तो भगवान तुझ्या अधीन आहे. राधा तो ऐसे भई श्याम की दीवानी, कि व्रज की कहानी हो गई, एक भोली भाली गांव की गवारन, पंडितों की वाणी हो गई.
साधी गावामध्ये राहणारी गवळ्याची कन्या ती राधा, पण पंडितांची मोठमोठ्या विद्वानांच्या मुखातली वाणी झाली. मोठमोठे विद्वान राधा ऐसी भाई शाम की दीवानी, राधा ऐसी भाई शाम की दीवानी के ब्रज की कहानी हो गई, के ब्रज की कहानी हो गई. ओ राधा ऐसी भाई शाम की दीवानी, राधा ऐसी भाई शाम की दीवानी पंडितों की वाणी हो गई, तो पंडितों कहानी हो गई, के ब्रज की कहानी हो गई. राधन होती तो वृंदावन में वृंदावन होता, राधन होती तो वृंदावन में होता, राधन होती तो वृंदावन भी वृंदावन होता, राधन होती तो वृंदावन भी वृंदावन न होता, कान्हा तो होते बंसी भी होती, बंसी में प्राण न होता. ओ कान्हा तो होते बंसी न होते, बंसी में प्राण न होता. कन्हैया को योगी मानता न कोई, प्रेम की भाषा जानता न कोई, कन्हैया को योगी मानता न कोई. बिन प्यार के देखो प्रेम की पुजारन, बिन प्यार की देखो प्रेम की पुजारन, के कान्हा की पटरानी हो गई. हेलो, के कान्हा की पटरानी हो गई, के ब्रज की कहानी हो गई, तो ब्रज की कहानी हो गई. राधा ऐसी भाई शाम की दीवानी, राधा ऐसी भाई शाम की दीवानी कहानी हो गई, तो ब्रज की कहानी हो गई, तो ब्रज की कहानी हो गई. एकच दिवा दोन ज्योतीनं जसा प्रकाशित होतो तसं एकच भगवान दोन रूपानं प्रकाशित झाला, एक कृष्ण आणि एक राधा. राधा म्हणजे कृष्णापेक्षा वेगळी नाहीये, दोन्ही एकच तत्व आहे. लोक म्हणतात राधा आणि कृष्णाचं लग्न का नाही झालं. लग्न म्हणजे एकत्र येणं, लग्न शब्दाचा अर्थ आहे संलग्न होणे म्हणजे एकत्र येणं. एकत्र त्यांना यावं लागतं की जे दोघं जण आहेत, जे वास्तविक दोघं नाहीच ते वास्तविक एकच आहेत, त्यांना एकत्र येण्याची काय गरज आहे. राधा आणि कृष्ण जर एकच आहेत तर लग्न करून त्यांना एकत्र येण्याची काय गरज आहे. एकत्र त्यांना यावं लागतं की जे दोन तत्व आहेत ते दोन तत्व एकत्र येतात. म्हणून राधा भगवंताच्या अगोदर तिचं नाव घेतलं जातं, म्हणून श्रीकृष्णाय वयं नमः. केवळ कृष्ण नाही तर श्रीकृष्ण. आणि वयं नमः म्हणजे मी नमस्कार करतो असं नाही म्हणले व्यासजी. आपण सर्वजण त्या भगवंताला नमस्कार करू. का? कारण त्या भगवंताला नमन आणि सुमन हे दोघं जण खूप प्रसन्न आहेत.
आवडतात तो. नमन म्हणजे नमस्कार करणं. आणि सुमन शब्दाचा दोन अर्थ आहे. सुमन म्हणजे चांगलं मन आणि सुमन म्हणजे फुलं. देवाला चांगलं निर्मळ मन आवडतं आणि देवाला फुलं आवडतात, ताजी फुलं आवडतात. यानंतर व्यासजी आपलं सुतजी या ग्रंथाचे व्याख्याते श्री शुकदेव मुनींना त्या ठिकाणी नमन करतायत. यम प्रवर्जंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातरा जुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदुः तम सर्वभूत हृदय मुनिमान तोस्मी. कशा आहेत शुकाचार्य? त्या शुकाचार्यांचं वर्णन करत आहेत. यम प्रवर्जंत मनुपेत मपेत कृत्यम. हे शुकाचार्य आपल्या आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिले, बाहेरच यायला तयार नाहीये. त्यांचे वडील व्यासजी विनंती करतायत, बाळा बाहेर आहे, तुझ्या आईला त्रास होते. तसं पाहायला गेलं तर आईच्या गर्भामध्ये 9 महिने बाळ राहतं. पण हे बाहेर का येत नाहीयेत? विचारलं का येत नाही बाहेर? त्यांनी सांगितलं, मी जर बाहेर आलो तर मला ती माया बाध करेल, हा संसार मला बाधेल, म्हणून मला संसारात नाही यायचं. व्यासांनी अनेक विनंती केली पण शुकजी काय ऐकायला तयार नाहीत. व्यास म्हणाले, मग मी तुला सांगतो तुला माया बाधणार नाही. ते म्हणले, ते तुम्ही नाही सांगायचं. का? कारण तुम्ही स्वतः मायेमध्ये गुरफटलेले आहात. मी येण्याची जर तुम्हाला तळमळ आहे, मी बाहेर येण्याची तुम्ही जर वाट पाहताय, माझ्यामध्ये जर तुमचं मन अडकलेलं आहे, त्या अर्थी तुम्ही स्वतः मायेमध्ये गुंतलेले आहात. स्वतः दारू पिऊन ज्याला रस्ता पुरत नाही त्यानं दुसऱ्याला नाही सांगायचं की पे थोडीशी, काय नाही होत. अरे बाबा, तुला रस्ता पुरत नाही, तू सरळ सांगतो काय होत नाही. तसं तुम्ही स्वतः गुंतलेले आहेत मायेमध्ये. तुम्ही काय सांगता मला मायेमध्ये? मला असं कोणीतरी सांगितलं पाहिजे की ज्या स्वतः मायेचा मालक आहे, माया ज्याच्या ताब्यामध्ये आहे, त्यानं मला सांगितलं पाहिजे की तुला माया बाधणार नाही, मग मी बाहेर येईल. असं कोण आहे? तर असे श्रीकृष्ण आहेत. व्यासांनी कृष्णाला बोलवलं, भगवान कृष्ण तिथं आले. कृष्णाने अभय दिलं की बाहेर या, तुम्हाला माया बाधणार नाही. भगवान श्रीकृष्णाने अभय देऊन सुद्धा बाहेर येताना कापायला लागले, घाबरत घाबरत बाहेर आले आणि बाहेर आल्याबरोबरच ते पळत सुटले. ब्राह्मणाची पोरे का खेळासी भ्याले, ब्राह्मणाची पोरे का खेळासी भ्याले, ब्राह्मणाची पोरे का खेळासी भ्याले, ब्राह्मणाची पोरे का खेळासी भ्याले. 12 वर्षे लपाले रे, 12 वर्षे लपाले रे, 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, कापत 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 बाहेर आले, कापत 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 बाहेर आले. नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे. ऐक खेळिया तुझ सांगितल्याशी जाणून खेळ खेळे रे, ऐक खेळिया तुझ सांगितल्याशी जाणून खेळ खेळे रे. ऐक खेळिया तुझ सांगितल्याशी जाणून खेळ खेळ रे. ऐक खेळिया तुझ सांगितल्याशी जाणून खेळ खेळ. नामदेवरांनी वर्णन केलं, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी बैले. खेळ म्हणजे संसार. संसाराला घाबरलं, कापत कापत बाहेर आले. बाहेर जन्माला येताच कापत कापत आले. ते नागवेची पळून गेले रे, जन्माला आले तसेच पळत सुटले. इथं सुतजी सांगतायत, यम प्रवर्जंत मनुपेत मपेत कृत्यम. ज्यांना विधीनं सांगितलेलं कर्मही नाहीये आणि अपेत कृत्यम म्हणजे कोणतंही कर्म ज्यांना नाहीये, असे शुकाचार्य पळत सुटले. पण व्यास महर्षी त्यांच्या मागे धावतायत, बाळा थांब थांब शुका. शुकाचार्य तर देत नव्हते, प्रतिसाद देत नव्हते, पण बाजूला असणारी झाडं त्यांना प्रतिसाद देत होती. व्यास महर्षी आपल्या मुलाला आवाज देत होते धावणाऱ्या, पण बाजूला असणारी झाडं त्यांना प्रतिसाद देत होती. जणू काय ती झाडं व्यासांना सांगत होती की नका थांबू त्यांना, ती जगाचा कल्याण करण्याकरता चाललेले, जाऊ द्या त्यांना. झाडं का सांगतायत? कारण झाडं स्वतः परोपकार आहेत. स्वतः झाडं जो स्वतः परोपकार करतो त्याला दुसऱ्याला परोपकार सांगण्याची, स्वतः झाडं परोपकार करतात का? परोपकाराय फलंती वृक्षः, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय इदम शरीरम. आपलं शरीर सुद्धा परोपकारा करत आहे. आपण स्वार्थाकरता वापरतो तो भाग वेगळा, पण देवाने दिले ते परोपकारता करता दिलेले आहे. तसं झाड ज्ञानोबराय सांगतात का लावणी जो खांडावया घावो घाली,
का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे दैसा. झाड किती किती परोपकार करतं झाड. ज्यानं झाड लावलंय त्यालाही झाड फळ देतं, त्यालाही सावली देतं. आणि एखादा त्याला तोडायला गेला, दुपारपर्यंत तुटलं नाही म्हणून उन्हाचं त्याच झाडाखाली झोपला, तर झाड असं म्हणत नाही मला तोडायला आल्याला सावली नको द्यायला. जो तोडायला आला त्यालाही सावली देतं आणि ज्यानं लावणी केली त्यालाही सावली देतं. इतकं झाड परोपकारी. म्हणून ते झाड व्यासांना म्हणते नका थांबू मुलाला, तो जगाचं कल्याण करण्याकरता निघालेला, जाऊ दे त्यांना. अशा त्या शुकाचार्यांना मी नमन करतो. मग पुढे सांगतायत पद्मपुराणामध्ये आलेलं वर्णन की नैमिष अरण्यामध्ये 88,000 शौनकाधिक वृक्ष एकत्र झालेले आहेत. ते सत्संग करण्याकरता नैमिष अरण्यामध्ये आलेले आहेत. नैमिष अरण्यामध्ये का आले, तरी 88,000 ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले आणि सांगितलं आम्हाला सत्संग करण्याकरता अशी जागा सांगा, एखादी पवित्र जागा सांगा की जिथं आम्हाला सत्संग करता येईल. आता आपण ही पवित्र जागा निवडली ना. आता वास्तविक ही कथा करण्याकरता मागही जागा भरपूर आहे, पण हीच जागा का निवडली, कारण या जागेवरती आपण भगवंताच्या समोर आहेत. आता मी बोलताना मला असं वाटतं की माझी कथा स्वतः काळ भैरवनाथ जे ऐकतायत, जागेचं पवित्र साधने करता. म्हणून ते म्हणले आम्हाला अशी जागा सांगा की ज्या जागेवरती साधना शेवटपर्यंत जाईल. ब्रह्मदेवानं सांगितलं, ब्रह्मदेवाने एक चक्र दिलं आणि सांगितलं हे चक्र ज्या ठिकाणी स्थिर होईल त्या ठिकाणी तुम्ही साधना करा, त्या ठिकाणी तुम्ही सत्संग करा. ब्रह्मदेवानं दिलेलं चक्र ज्या ठिकाणी निमिषामध्ये स्थिर झालं. निमिष म्हणजे काय, आपल्या डोळ्याची पापणी लावण्याकरता जितका वेळ लागतो तेवढ्या वेळाला निमिष म्हणतात. ज्ञानोबाऱ्या म्हणतात तरी गा ऐसे करी या आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी देत जाय. जास्त वेळ देवाचं भजन नाही करता आलं तर नका करू, फक्त दिवसामधून निमिषभर म्हणजे पापणी लावण्या एवढं तरी वेळ देवाला द्या. ज्ञानोबाऱ्याचा सुरुवात तिथून करा. तसं त्या निमिष कालामध्ये ते चक्र जिथं स्थिर झालं त्या स्थिर झालेल्या ठिकाणाला नैमिषारण्य म्हणतात. त्या ठिकाणी 88,000 ऋषी एकत्र आलेले. नैमिषारण्य ही साधकाच्या मनाची भूमिका आहे. आपलं मन जिथं स्थिर होईल त्याला नैमिषारण्य म्हणायचं. इथं कथेमध्ये आल्यानंतर जर आपल्याला आपल्या घरच्या आठवत नसतील, संसार आठवत नसेल तर समजून घ्यावं ही कथा नाही, ही कथा नैमिषारण्य. जर आपलं मन स्थिर होत असेल तर. ते ऋषी त्या ठिकाणी आलेले आहेत, पण सत्संग करण्याकरता कोणीतरी सांगणारा वागता पाहिजे. त्यावेळेला त्या ठिकाणी सूतजी महाराज आले. ते सूतजी महाराज आल्याबरोबर शौनक ऋषी त्यांना नमन करतायत, नमस्कार करतायत, साष्टांग प्रणिपात करतायत. तर सूतजींचं जर वय पाहिलं तर सूतजी खूप लहान आहेत, शौनक ऋषी वयानं वृद्ध आहेत. तरी देखील शौनक ऋषी सूतजींना साष्टांग प्रणिपात करतात. का बरं? आपल्याकडे मोठ्या माणसानं लहान मुलाला नमस्कार केला तर काहीतरी वेगळं वाटतं, पण मोठेपणा हा काही काही वेगळ्या अंगाने आलेलं. काही वयोवृद्ध असतात, काही तपोवृद्ध असतात, काही ज्ञानोवृद्ध असतात, काही साधनेनं वृद्ध असतात. आणि आपल्या संप्रदायामध्ये केवळ वयानं मोठं झालेल्याला मोठेपण नाहीये. ज्ञानोबाऱ्या म्हणतात जयाची बर्द प्रज्ञा जिरोनी जाय तयाचे नमस्कार ती पाय वडोली हो म्हणून. केवळ वय वाढलं म्हणून कोणाला वडील म्हणता येत नाही. अनुभव आला पाहिजे, तितकं ज्ञान पाहिजे, त्यांना वडील म्हणावं. सूतजी वयानं जरी लहान असले तरी ज्ञानानं शौनकाधिक पेक्षा उच्च आहेत, म्हणून शौनक ऋषी त्यांना नमस्कार करतात. वयाचाच विचार केला तर ज्ञानोबाऱ्यांचं वय किती आहे? फक्त 16 वर्षामध्ये ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. पण ती 16 वर्षामध्ये सांगितलेली ज्ञानेश्वरी कळण्याकरता आपलं 1600 वर्षाचं आयुष्य जरी गेलं तरी मला नाही वाटत एक ओवी कळेल म्हणून. त्याच्यातली 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज 10 वर्षाच्या मुक्ताईला म्हणतात की तू माझी गुरु आहेस. आतापर्यंत जे माझे जीवन गेले ते व्यर्थ गेले, इथून पुढे जे माझं जीवन आहे ते जीवन खरं जीवन आहे. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज म्हणतात मुक्ताई आज मी तुझा शिष्य झालेलो आहे. चांगदेव म्हणे आजी जन्मालो, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, चांगदेव म्हणे
सांग देव म्हारे आजी जन्मालो सांग देव म्हारे आजी जन्मालो सांग देव म्हारे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्तायेचा गुरुपुत्र झालो मुक्तायेचा सांग देव म्हाने आजी जन्मालो सांग देव म्हाने आजी जन्मालो सांग देव म्हाने आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो हे सांग देव म्हारे आजी जन्मालो सांग देव म्हारे आजी जन्मालो सांग देव म्हारे आजी जन्मालो हो 10 वर्षाची मुक्ताई भेटल्यानंतर चांगदेव महाराज म्हणतात आतापर्यंतचं माझं आयुष्य 1400 वर्षाचं व्यर्थ गेलं. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आज मुक्ताई मला गुरु म्हणून भेटल्या. इथून पुढचं माझं खरं आयुष्य आहे. म्हणून वयानं मोठेपण आलेलं जे आहे त्याला वास्तविक मोठेपणा नाहीये. शौनकजी दर्शन घेत आहेत सूतजींचं का? कारण सूतजी ज्ञानानं वृद्ध आहेत, तपानं वृद्ध आहेत. आणि सूतजींना ते विचारतात शौनक ऋषी की आम्हाला असं काही साधन सांगा की या भयानक अशा कलियुगामध्ये कृष्ण प्राप्ती करम शाश्वत साधनम वत तद अधुना, की ज्या साधनानं या दुःखामधून बाहेर पडता येईल आणि भगवान श्रीकृष्णाची लवकरात लवकर प्राप्ती होईल असं काहीतरी साधन सांगा. शौनक ऋषींची इच्छा ऐकल्याबरोबर सूतजींना आनंद झाला. का? कारण एखादे महात्मे भेटल्यानंतर, संत महात्मे भेटल्यानंतर त्यांना काय विचारावं तर त्यांना भगवंताविषयी विचारावं. आपलं उलट आहे. आपण एखादा महाराज भेटले, एखादे महाराज भेटले, महात्मा भेटला की आपण संसाराचं रडगाणं सुरू करतो. ठकीचं लग्न होईल का? तेवढा व्यवहार राहिला तेवढा पूर्ण होईल का? पण महात्मे आनंदित तेव्हा होतात की जेव्हा त्यांना आपण भगवंताविषयी काहीतरी विचारतो. सूतजींना आनंद झाला की भगवत विषयक विचारतायत. सूतजी म्हणतायत माझ्या गुरुजींनी मला जे सांगितलं, सूतजींचे गुरुजी म्हणजे शुकाचार्य, ते भागवत मी तुम्हाला सांगतो. कसं आहे ते? काल व्याल मुखग्राश त्रास निर्नाश हेतवे. काळ रूपी सर्पाच्या मुखामध्ये आपलं जे आयुष्य चाललेलं आहे त्या काळ रूपी सर्पातून बाहेर काढणारं, त्रास निर्नाश हेतवे, सर्व दुःखातून बाहेर काढणारं आणि भगवान श्रीकृष्णाची लवकरात लवकर प्राप्ती करून देणारं सगळ्यात दुर्मिळ असं ते साधन आहे भागवत शास्त्र. किती दुर्मिळ आहे म्हणतात? स्वर्गातल्या इंद्रादिक देवांना सुद्धा जे मिळत नाही ते भागवत शास्त्र आहे. शौनक ऋषी म्हणले कसं काय? म्हणले स्वर्गातील देवांना का बरं नाही मिळालं? त्यांनी सांगितलं एकदा काय झालं, राजा परीक्षितीला सर्पदोष होण्याचा शाप झाला. 7 दिवसामध्ये तुला सर्पदंश होणार आणि मरणार. राजा गंगेच्या किनाऱ्यावरती गेला आणि राजा भगवंताची त्या ठिकाणी प्रार्थना करू लागला की भगवान या 7 दिवसामध्ये मला तुमची प्राप्ती झाली पाहिजे, असं काहीतरी मला साधना सांगणार कोणीतरी भेटलं पाहिजे. त्यावेळेला त्या ठिकाणी शुकाचार्यांचं आगमन झालेलं आहे. या भागवतामध्ये 3 जण सारखे दिसतात. एक भगवान श्रीकृष्ण, दुसरे भगवान श्रीकृष्णाचे मित्र उद्धवजी आणि तिसरे म्हणजे शुकाचार्य. हे तिघही स्वरूपानं सारखेच दिसतात. भगवान श्रीकृष्ण शुकाचार्यांच्या रूपानं तिथं आलेले आहेत. राजा परीक्षितीनं शुकाचार्यांच्या त्या ठिकाणी पूजेला प्रारंभ केलेला आहे. शुकाचार्यांचे पूजन घेऊया. या शुकाचार्यांचे पूजन होत असताना ग्रंथपूजन करण्याच्या भागवत संप्रदायामध्ये परंपरा आहे. गीत होईल, त्या गीतामध्ये यजमानाच्या हस्ते ग्रंथाचं पूजन होईल. हरि कथा सुनाने वाले, हरि का नाम सुनाने वाले,
कथा सुनाने वाले हरि का नाम सुनाने वाले, कथा सुनाने वाले हरि का नाम सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि के नाम सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हेलो खो बैठे थे तन में, हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में, हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में, हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में। प्रभु राह बताने वाले, ये राज बताने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, गोविंद की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। विष का प्याला जा रहे थे अमके वाला, लेकर विष का प्याला जा रहे थे अमके वाला, लेकर विष का प्याला जा रहे थे अमके वाला, लेकर विष का प्याला जा रहे थे अमके वाला। अमृत पान कराने वाले, प्रभु सुधा पिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, गोविंद कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। बस शीस झुका यही गावे, हम पार तेरा क्या पावे, बस शीस झुका यही गावे, हम पार तेरा क्या पावे, बस शीस झुका यही गावे, हम पार तेरा क्या पावे, हर शीस झुका यही गावे। हाथ
ज्ञान कराने वाले, मुख ज्ञान दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, गोविंद कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, गोविंद कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। श्री श्री शुकाचार्य परीक्षिती राजाला भागवत सांगणारच त्यावेळी तिथे चमत्कार घडला। स्वर्गातले इंद्रादिक देव स्वर्गामध्ये असणारं अमृत, त्या अमृताचा कलश घेऊन त्या ठिकाणी आले आणि शुकाचार्यांना सांगू लागले की राजा परीक्षितीला जर मृत्यूचं भय आहे, 7 दिवसामध्ये त्याला मरण येणार आहे, म्हणून तुम्ही त्याला भागवत सांगताय ना, तर मग त्याचा मृत्यू वाचविल असं अमृत आम्ही तुम्हाला देतो, त्या बदल्यामध्ये तुम्ही आम्हाला ही कथा द्या, ही भागवत कथा आम्हाला द्या। स्वर्गातले इंद्रादिक देव म्हणतायत। शुकाचार्यांना वाटलं आता कथा ऐकायची का अमृत घ्यायचं, हा निर्णय आपण करण्यापेक्षा ज्याला ती कथा ऐकायची त्या राजा परीक्षितीने हा निर्णय केला पाहिजे। म्हणून ते राजा परीक्षितीला विचारतायत काय करायचं राजन, अमृत घ्यायचं का कथा ऐकायची? राजा परीक्षिती सांगतो आता मला जगण्याची इच्छा नाहीये। का? कारण हे जे तुम्ही शास्त्र सांगता, हे शास्त्र त्या ठिकाणी मी जर अमृत घेतलं तर मी अमर होईल, जास्त काळ जगेल, दिव्यजीवी होईल, दीर्घजीवी होईल, पण ही कथा दिव्यजीवी करते। जास्त काळ जगण्यापेक्षा काय जगले याला महत्व आहे, किती जगले याला महत्व नाही, काय जगले याला महत्व। दीर्घजीवी होण्यापेक्षा दिव्यजीवी झालेलं चांगलं आहे। स्वामी विवेकानंदांचं आयुष्य जर पाहिलं तर केवळ 39 वर्षाचं आयुष्य आहे। छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य पाहिलं 32 वर्षाचं आयुष्य फक्त। ज्ञानोबारायांचं आयुष्य फक्त 21 वर्षाचं आयुष्य। तुकोबारायांचं आयुष्य फक्त 41 वर्षाचं आयुष्य। पण ते जे जगले ते दिव्यजीवी जगण आहे। दीर्घ नाही जगले पण दिव्य जगले। किती जगले, कसे जगले की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती अमर आहे। पण किती जगले याच्यापेक्षा कसे जगले याला महत्व आहे। मला तर दीर्घ नाही जगायचं, मला दिव्य जगायचं आहे। आणि ही कथा दिव्यत्व देते। तुमचं अमृत घेतल्यानंतर कधीतरी मरण येणारच आहे, फक्त जास्त काळ जगेल। ही कथा मरण नाही घालवत, पण ही कथा मरणाचं भय मात्र घालवते। त्यामुळे अमर होण्यापेक्षा अभय होणं मला आवडेल। आणि तुम्ही जी कथेची तुलना अमृताबरोबर करताना त्या अमृताची आणि या कथेची तुलना होऊ शकत नाही। को काचक को मनीर महान, को सुधा को कथा लोके। जसं एखाद्या हिऱ्याची आणि काचेच्या तुकड्याची तुलना होऊ शकत नाही। काचेचा तुकडा साधारण आहे, हिऱ्याबरोबर त्याची तुलना होऊ शकत नाही। तसं तुमच्या अमृताची या कथेबरोबर तुलना नाही होऊ शकत। तुमचं अमृत म्हणजे त्या ठिकाणी काचेचा तुकडा आहे आणि ही कथा म्हणजे हिरा आहे। या हिरारूपी कथेबरोबर तुमच्या त्या काचरूपी अमृताची तुलना नाही होऊ शकत। म्हणून मला आता दीर्घजीवी नाही व्हायचं, मला आता दिव्यजीवी व्हायचंय। आणि ही कथा ऐकल्यानंतर त्या ठिकाणी फक्त 7 दिवसामध्ये राजाचा उद्धार झाला। ही बातमी ब्रह्मदेवांना कळाली। ब्रह्मदेवांना आश्चर्य वाटलं। ब्रह्मदेवानं तराजूमध्ये एका पारड्यामध्ये भागवत शास्त्र ठेवलं आणि दुसरीकडे सगळी शास्त्र ठेवली, तर भागवताचं पारडं जर ठरलं महाराज। हे भागवताचं पहिलं महात्म्य आहे की बाकीच्या शास्त्रांपेक्षा भागवत शास्त्र किती महान आहे। मग शौनकजी म्हणतायत की हे भागवत अजून कोणी कोणी ऐकलं? त्यांनी सांगितलं हे नारदांनी ऐकलेलं आहे। त्यांनी विचारलं का हो नारदजी का बरं ऐकतात? तुम्ही आताच सांगितलंय गीते नारदा दिती, स्वतः नारदजी ज्याचं गायन करतात त्या नारदांना हे भागवत का ऐकायची वेळ आली? कशामुळे ऐकलं त्यांनी? त्यांनी सांगितलं की बद्री विशाल म्हणजे बद्रीनाथ या ठिकाणी सनकादिक हे 4 भाऊ त्या ठिकाणी सत्संग करतायत। त्यांचं सत्संग करण्याची पद्धत म्हणजे ते 4 भाऊ सनत, सनातन, सनतन, सनातन कुमार, सनंदन हे 4ही भाऊ त्या ठिकाणी सत्संग असा करायचे की एक जण सत्संग सांगणार आणि 3 जण ऐकणार।
त्याचं झालं की दुसरा यायचा, तो सांगायचा, बाकीचे तिघ जण ऐकायचं, असा सत्संग चालायचा. हे चारही सनत कुमार म्हणजे ब्रह्मदेवाचे पुत्र. ब्रह्मदेवानं पहिल्यांदा यांना उत्पन्न केलं सृष्टी वाढवण्यासाठी आणि सांगितलं जा सृष्टी वाढवा. पण यांनी सांगितलं नाही, हा जन्म काय सृष्टी वाढवण्यासाठी नाही, हा जन्म भगवंताची भक्ती करण्याकरता आहे. आम्हाला भक्ती करायची आहे. ब्रह्मदेवानं रागानं शाप दिला, असेच राहाल. म्हणून ते सनकादिक तसेच दिसतात, लहान 5 वर्षाच्या मुलासारखे दिसतात. वय भरपूर आहे पण 5 वर्षाच्या मुलासारखे दिसतात. म्हणून सगळ्या संतांमध्ये आद्यते आहेत. म्हणून तुकोबारा म्हणतात, तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. सगळ्यात आद्य आहेत ते तिथं सत्संग करतायत. बद्रीनाथ या ठिकाणी 4 धामपैकी असणारी बद्रीनाथ. आपल्यातले बरेच जण जाऊन आले असतील बद्रीनाथ. का बरं बद्रीनाथ म्हणतात त्याला? बद्रीनाथ बद्रीनारायण. तर स्वतः नारायणानं त्या ठिकाणी तपश्चर्या केली. ज्या ठिकाणी तपश्चर्या केली, ज्या झाडाखाली केली, ते झाड म्हणजे बोरीचं झाड. आणि बोरीला संस्कृतामध्ये बद्री म्हणतात. बद्रीच्या झाडाखाली नारायणानं तपश्चर्या केली म्हणून त्या ठिकाणाला नाव पडलं बद्रीनारायण, बद्रीनाथ. त्या ठिकाणी हे 4 भाऊ एकत्र आलेले आहेत, सत्संग करतायत. त्याच वेळेला त्या ठिकाणी नारदांचं आगमन झालेलं आहे. भजन करत करत त्या ठिकाणी नारदजी येत आहेत. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 ओ नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 ओ नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण
लोकांनी विचारलं सुतजींना की नारदांनी हा ग्रंथ का ऐकला. त्यांनी जर आधी ऐकलेलं आहे तर पुन्हा पुन्हा का भागवत ऐकतायत. गीते नारदादी ती स्वतः त्याचं गायन करतात तर का ऐकतायत. तर ज्या वेळेला सनकादिक भक्त त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत, तिथं आल्यानंतर स्वतः नारदजी तिथं आले भजन करत. पण नारदांच्या मुखावरती चिंता दिसते, कशानं तरी चिंतेने ग्रसित आहेत. हे सनकादिक आणि नारद त्या ठिकाणी भाऊ भाऊचे आहेत, ब्रह्मदेवाचेच पुत्र आहेत दोघे. 4 भाऊ आणि नारदजी 5 जण भाऊच आहेत. नारद शब्दाचा अर्थच आहे नारम, म्हणजे नराचं कल्याण करणारे जे आहेत त्यांना नारद म्हणतात. हे नारद त्या ठिकाणी भ्रमण करत राहतात, सगळीकडे फिरत राहतात. सनकादिकांनी विचारलं कथम ब्रह्मंदीन मुख कुतश्चिंतातुरो भवान त्वरितम गम्मते कुत्र कुतश्चागमनंतव. हे ब्रह्मन, तुम्ही का त्या ठिकाणी दिनमुख दिसताय, तुमच्या तोंडावर इतकी चिंता काय. वास्तविक संन्यासाने चिंता करू नये. फकीर होकर भी फिकीर करताय वो साला गद्दार है. ज्यानं सगळी आसक्ती सोडली त्याच्याच मुखावर चिंता दिसावी का बरं. संतांनी चिंता करू नये. नवे नवे जे चिंता करत नाही त्यांना संत म्हणतात, हे ठीक आहे, पण संतही चिंता करतात. फक्त त्यांची चिंता वेष्टी नसते, समष्टी असते. संत स्वतःची चिंता नाही करत, जगाची चिंता करतात. त्यांची चिंता स्वतःची गेलेली आहे म्हणून तर ते संत झालेले आहेत. पण आता जगा करता त्यांचं जीवन आहे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. स्वतः उद्धरित झालेले आहेत, स्वतः भगवंताला प्राप्त करून घेतले. पण जे सामान्य लोक आहेत, बुडते हे जन न देखावे डोळा. त्यांना जे दुःख होतंय ते स्वतःच्या दुःखानं नाही, जगाच्या दुःखानं ते दुःखित होत आहेत. मृदू सभाय नवनीत. नवनीत म्हणजे लोणी. जसं आग लागल्याबरोबर ते लोणी वितळायला सुरुवात होते, तसे संत दुसऱ्याला दुःख झालं की स्वतः दुःखी होतात. त्यांची चिंता ही जगा करता चिंता आहे. नारदजींना विचारलं का तुम्ही दुःखी आहेत, कशा करता फिरताय, कुठे फिरताय. नारदजींनी सांगितलं मी आताच पृथ्वीवरती गेलो होतो, की ज्या पृथ्वीचं वर्णन मी आधी ऐकलं होतं. ज्ञात्वा सर्वोत्तममिति अहंतु पृथ्वी यातो ज्ञात्वा सर्वोत्तममिति. किती पृथ्वी किती महान आहे. त्यामध्ये ती भारतभूमी महान आहे, की ज्या ठिकाणी अनेक देवतांनी अवतार घेतले, अनेक साधूंनी अनेक ऋषींनी तपश्चर्या केली. जगातली 3.5 कोटी तीर्थ त्या ठिकाणी अशी ती पृथ्वी. एक ना अनेक तीर्थ असणारे, अनेक क्षेत्र असणारे, अनेक भगवंताचे अवतार स्थान, भगवंताची लीला करण्याची असणारी जी ठिकाणं, ते ठिकाण म्हणजे ही भारतभूमी. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश है मेरा. सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. यहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा.
पर सोने की चिड़िया करती है बसेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। कहीं दिवाली कहीं जगमग है होली की कहानी मेरे, होली के है कहीं मेले जहाँ राग रंग और हंसी खुशी का चारों ओर घेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। नारदजी सांगतायत की ज्या भरतभूमीचं वर्णन आम्ही ऐकलं होतं की ज्या भरतभूमीवरती 3.5 कोटी तीर्थ आहेत, अनेक देवदेवतांनी अवतार घेतले, साधूंनी अवतार घेतले, साधूंनी तपश्चर्या केली, त्या भूमीचं आताचं वर्णन मात्र खूप अवघड आहे. काय झालंय आता? आता कलियुगाचं वर्णन, कलियुगाचा प्रवेश झाल्यामुळं, कलीचा प्रवेश झाल्यामुळं आता या भरतभूमीवरती म्हणजे या भारतभूमीवरती नवे नवे संपूर्ण पृथ्वीवरती सत्यम नास्ती, तपशौचम दया नास्ती, खरेपणा राहिलेला नाही कुठंच. दया नाही राहिली, तप नाही राहिलं, तप करणारी कोणीच नाही राहिलं, शौच म्हणजे स्वच्छता नाही राहिली. उदरंभरिनो जीवा, सगळे लोक आता स्वतःचं पोट भरण्यामध्येच व्यस्त आहेत. कोणाला त्या ठिकाणी धर्माचं घेणे देणं नाही राहिलं, देवाचं घेणे देणं नाही राहिलं. हे नारदजी सांगतायत बरं. नारदजी मध्ये पाखंड निरता संता, स्वतःला संत म्हणून घेणारे, स्वतःला महात्म्य म्हणून घेणारे ते खरे पाखंडी, ते स्वतः दांभिक आहेत. विरक्तास्य परिग्रह, हा स्वतःला संन्यासी म्हणून घेणारे, साधू म्हणून घेणारे, त्यांच्या इतका परिग्रह, त्यांच्या इतकं धन संसारी लोकांकडे सुद्धा नाही. त्यांचे एक एक आश्रम 50-50 कोटीचे आहेत. देवाचा उपयोग ते फक्त पोटाकरताच करतायत. टिळे टोपी माळा मागवी गबाळे, वागवी ओंगळे पोटासाठी. तुको बराय सांग, तुका म्हणे आईसे मायेचे मविंद, त्यापाशी गोविंद नाही नाही. स्वतःचं पोट भरण्याकरता सगळे संत म्हणून महात्मे म्हणून घेत आहेत. पाखंड निरता संता, विरक्तास्य परिग्रह, हा दंपती नाहींचे कल, हा प्रत्येक घराघरामध्ये नवरा बायकोमध्ये भांडणं चाललेले आहेत. सुरुवातीला काही काळ चांगलं चाललेलं असतं त्यांचं लग्न झाल्यानंतर, पण नंतर ती भांडणं वाढत जातात. सुरुवातीला त्या नवऱ्याला ती बायको चंद्रमुखी वाटते, म्हणजे त्यानं म्हणावं गा ऐकलं का ग, पाणी आणतेस का, तिने धावतच पाणी आणून द्यावं. चंद्रमुखी आहे. 1-2 मुलं झाली की मग त्यानं म्हणावं गा ऐकलं का, पाणी आणतेस का, तिने तिकडूनच म्हणावं तुम्हाला हाताने घेता येत नाही का. ती चंद्रमुखी सूर्यमुखी होती. आधी चंद्रमुखी, नंतर सूर्यमुखी. आणि एकदा का मुलाबाळांचे लग्न झाले, हा म्हातारा झाला, याची वीरश्री निघून गेली की मग मात्र ती बायको त्याला कंटाळते. म्हणते बाईल म्हणते बरे, मरता तरी बरे, नासेले घर थुंकून या. मग जी बायको चंद्रमुखी असते ती सूर्यमुखी होते, तीच बायको म्हातारपणी ज्वालामुखी होते.
आणि ती एकदा का ज्वालामुखी झाली की मग हा अंतर्मुखी होतो आणि आळंदीला येऊन आमच्यासारख्यांना सांगतो, महाराज संसारात काहीच खरं नाही. अरे बाबा आम्हाला माहिती आहे, आमचं भांडवलच ते सांगण्याचं कीर्तनातलं. म्हणजे नारदजी सांगतात प्रत्येक कुटुंबामध्ये अशी भांडणं चालले, दंपती नाहींचे कला हा. आणि घराघरामध्ये त्या ठिकाणी तरुण स्त्रियांची सत्ता आलेली आहे. तरुणी प्रभृता गेहे, काना मागून आली तिखट झाली. असे नवीन नवीन ज्या सुना आहेत त्यांची सत्ता घरामध्ये. म्हाताऱ्या माणसाचं कोणी ऐकत नाही, आई वडिलांचं कोणी ऐकत नाही, सख्या मोठ्या भावाचं कोणी ऐकत नाही. शालको बुद्धिदायक हा. शालक म्हणजे मेहुणा, मेहुण्याचं ऐकतात पण सख्या मोठ्या भावाचं कोणी ऐकत नाही. साधू संतांना कोणी मानत नाहीये. अशी ही कबीरजी त्याचं वर्णन करून सांगतात, अशी ही दुनिया कशी बदललेली. आए रे बेमान दुनिया
आई रे बेईमान दुनिया, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान. आई बापांचं कोणी ऐकत नाही, पण बायकोचं ऐकतात. ज्ञानोबाराय सांगतात, चित्त आराधी स्त्रियेचे आणि तियेचे छंदेनाचे, माकड गारुड्याचे जैसे होय. जसं गारुड्या पुढे माकड नसतं तसं आई वडिलांचं ना ऐकता बायकोचं ऐकतायत. म्हणजे नारदांनी सांगितलेलं आहे, मी सांगितलेलं नाहीये. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय अनुभव. असं नारदांनी पृथ्वीवरचं वर्णन केलं. नारदांनी सांगितलं भक्ती आख्यान, भक्तीला झालेली जीर्ण अवस्था, तिचे पुत्र ज्ञान आणि वैराग्य यांना पुन्हा भागवत श्रवणानं मिळालेली पुन्हा युवा अवस्था, हे वर्णन मध्यंतरी आलेले. त्यानंतर गोकर्ण आख्यान आलेलं आहे, पण गोकर्ण आख्यान घ्यायला आपल्याला वेळ नाहीये. आता आपण भीष्मचरित्र पाहणार आहोत. सूतजी शौनकजींना विचारतात, का हो आतापर्यंत जे भागवत ऐकलं, ब्रह्मदेवानं सांगितलं नारदांना, नारदजी महान आहेत, ठीक आहे. नारदांनी सांगितलं व्यासांना, व्यासही महान आहेत, ठीक आहे. व्यासांनी सांगितलं शुकाचार्यांना, शुकाचार्यही महान आहेत. पण शुकाचार्यांनी परीक्षित राजाला का सांगितलं? राजा परीक्षितीचा असा काय अधिकार आहे? एकतर तो राजा आहे, त्यानं हे भागवत ऐकावं असं काय योग्यता आहे त्याची? सगळ्यांना असंच वाटतं की परमार्थाचे खरे अधिकारी संन्यासी किंवा ब्रह्मचारी असतात, असं सगळ्यांना वाटतं. पण परमार्थाचा अधिकारी गृहस्थी, संसारी किंवा ब्रह्मचारी यावरून नाही ठरत. आतमध्ये किती संसारी यामध्ये ठरतो. तो संसारात का असे ना, पण आतमध्ये त्याच्या संसार नाही ना, मग तो परमार्थाचा अधिकारी ठरतो. परीक्षिती राजा जरी असला तरी देखील आतमध्ये मात्र त्याला भगवत प्राप्तीची इच्छा आहे, म्हणून तो खरा अधिकारी आहे. काय झालं म्हणले, महाभारताचं युद्ध समाप्त झालं. अर्थात या युद्धामध्ये पांडव विजयी झाले, कौरव पराजित झाले. पांडवांना विजय मिळाल्यानंतर पांडव आनंदित झाले. भीमानंतर गर्जना केल्या, सगळे आपल्या शिबिराकडे जायला निघाले. पण भगवान श्रीकृष्णाने अडवलं, सांगितलं, अरे थांबा, इतक्या वर्षानंतर तुम्हाला आनंद मिळालेला आहे. 13 वर्ष तुम्ही वनवास सहन केलेला आहे, 1 वर्ष अज्ञातवास. आता आनंद आहे, आता हा आनंद उत्सव साजरा करायचा. म्हणून पांडव त्या ठिकाणी भगवंताबरोबर उत्सव साजरा करायला निघून गेले. पण इकडे पांडवांच्या शिबिरामध्ये पांडवांची 5ही मुलं पांडवांच्या जागेवर झोपलेली आहेत. पांडवांना द्रौपदीपासून झालेली 5 मुलं पांडवांसारखीच दिसत होती. मुलगा एकदा मोठा झाला की आपल्या बापासारखाच दिसतो, तसे ते तरुण पांडवांची मुलं पांडवांसारखे दिसत होते, 5ही पांडवांची. इकडं कुरुक्षेत्रावरती जो शेवटला पडलेला दुर्योधन, शेवटला भीमानं त्याला मारलं, तो अजून मेलेला नव्हता, त्याचे प्राण अजून शिल्लक होते. त्याचा मित्र अश्वत्थामा त्याला त्या ठिकाणी भेटायला गेला. त्या अश्वत्थामाला पाहिल्याबरोबर दुर्योधन चिडला, म्हणला, का रे कशाला आला? अरे तुम्ही माझ्या बरोबर होते म्हणून मी युद्ध करण्याला तयार झालो. कर्ण होता, तू होता, भीष्माचार्य होते म्हणून मी युद्ध करायला तयार झालो. काय केलं तुम्ही माझ्या करता? ते 5च पांडव होते, एकालाही काय झालं नाही. माझे 100 भाऊ होते, एकही नाही राहिला. काय केलं तुम्ही माझ्या करता? अश्वत्थामा म्हणला, तू तरी काय केलं माझ्या करता? या युद्धामध्ये सेनापती तू मला करायला पाहिजे होतं, पण तू मला सेनापती नाही केलं, भीष्माचार्यांना केलं. भीष्माचार्य पडल्यानंतर तू मला करायला पाहिजे होतं, पण द्रोणाचार्यांना केलं. द्रोणाचार्य गेल्यानंतर तू मद्र राजाला केलं, नंतर कर्णाला केलं, पण मला सेनापती नाही केलं. मला जर केलं असतं ना, 1 पांडव काय 5ही पांडव मी एकट्याने मारले असते. दुर्योधन मला अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी मरायच्या अगोदर मला फक्त एका पांडवाचं मेलेलं शिर दाखव, फक्त 1 मस्तक फक्त मला दाखव, मी आनंदाने मरेन. किती कुविचारीचा आहे दुर्योधन, मरताना सुद्धा त्याला आपले भाव मेले पाहिजे इच्छा आहे. अश्वत्थामा म्हणला, 1 काय 5ही पांडवांना मारून आणतो, थांब. अश्वत्थामा रात्रीचाच त्या ठिकाणी त्या शिबिरामध्ये आलेला आहे, जिथं पांडव नाहीत पण पांडवाची मुलं झोपलेली आहेत. त्या अंधारामध्ये त्या अश्वत्थामानं 5ही पांडवांच्या मुलांची 5ही मस्तकं उडवली. आणि ती मस्तकं घेऊन त्या ठिकाणी तो अश्वत्थामा आनंदामध्ये, त्याला वाटलं पांडवांना मारले म्हणून तो कुरुक्षेत्रावरती आला. त्या दुर्योधनाला म्हणाला, अरे तू 1 म्हटला होता ना, मी 5ही पांडवांना मारले. दुर्योधनाला सुरुवातीला तर आनंद झाला, पण नंतर पाहिलं, दाखव बरं कोणती तोंड आहे. त्यानं दाखवलं. दुर्योधनाला पश्चाताप झाला, मूर्खा, अरे यांना काय केलं होतं आपलं? हे तर आम्हाला पाणी पाजणारे होते, यांना मारलं, आता आमच्या कुळामध्ये पाणी पाजणारे सुद्धा कोणी शिल्लक नाही राहिलं.
शेवटी तळमळ करत करत दुर्योधनाने प्राण सोडून दिले. पण अश्वत्थामा मात्र घाबरला, पळायला लागला. त्याला कळलं आता पांडव जिवंत आहेत, पांडवांची मुलं जर माझ्या हाताने गेलेत मेलेत तर आता माझं काही खरं नाही. इकडे पहाटेच्या वेळेला द्रौपदीला कळालं की आपली 5ही मुलं गेलेली आहेत. काय दुःख झालं असेल द्रौपदीला. माये पडून बाळक, काळे नेता एकुलता एक. आई पडून एकुलता एक मुलगा गेल्यानंतर काय दुःख होतं ज्ञानोबा सांगतात, शब्दात सांगता येत नाही. हिची ती 5ही गेलेली आहे. ती द्रौपदी टाहो फोडायला लागली, सगळ्यांच्या नावानं ओरडायला लागली. 5 नवऱ्यांना म्हणते काय केलं तुम्ही, तुमच्यासारखे शूरवीर असताना सुद्धा माझ्या मुलांना मारावं लागलं. भगवान श्रीकृष्ण अडवतात, पण भगवंताला म्हणते कृष्णा तू तर बोलूच नकोस. अर्जुनाने सांगितलं ऐक द्रौपदी, तुझ्या डोळ्याला आलेले हे अश्रू मी तेव्हाच पुसेल की ज्या वेळेला आपल्या मुलांना मारलेल्या अश्वत्थाम्याचं मस्तक तुझ्या समोर आणून मी उडवेल, त्याच वेळेला तुझ्या डोळ्याचे अश्रू मी पुसेल. अर्जुनाने भगवंताला बरोबर घेतलं ना. अश्वत्थामा ज्या ठिकाणी गेलेला आहे, पळायला लागलेला आहे, त्या अश्वत्थामाच्या मागे गेले. अश्वत्थामा सापडल्याबरोबर भगवान म्हणाले की याला इथंच मारून टाक. पण अर्जुन म्हणाला नाही, इथं नाही मारायचं, द्रौपदी पुढे मारायचं. त्या अश्वत्थाम्याला बंदिस्त करून बांधून त्या ठिकाणी द्रौपदी पुढे आणलं. द्रौपदी पुढे आणल्याबरोबर त्या द्रौपदीच्या मनामध्ये व्याकुळता आली, करुण अवस्था उत्पन्न झाली. पिढे बाळ, जिचे 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 पिढे
अश्वत्थाम्याला बंदिस्त करून द्रौपदी पुढे आणलं. आता द्रौपदीला काय दुःख झालं असेल, पण त्या अश्वत्थाम्याला बंदिस्त अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर द्रौपदीच्या मनामध्ये व्याकुळता निर्माण झाली. ती द्रौपदी म्हणते मुच्यतामेश ब्राह्मणाम नितरांग गुरु, याला सोडून द्या म्हणते. सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलं, अरे जिच्या 5ही मुलांना मारलेलं आहे आणि मारणारा समोर उपस्थित आहे, तरी देखील ती म्हणते त्याला सोडून द्या. का बरं? तर द्रौपदीने सांगितलं, मी जशी आई आहे ना तशी अश्वत्थाम्याची आई गौतमी, ती सुद्धा आईच आहे ना. तिला मला काय दुःख होतं हे मला कळते, तिलाही काय दुःख होईल, याला सोडून द्या. आणि हा ब्राह्मण आहे, ब्राह्मणाला मारू नये. केवळ ब्राह्मण नाहीये, तुमचे गुरु असणारे द्रोणाचार्य, त्या द्रोणाचार्यांचा मुलगा आहे, गुरुपुत्र आहे. गुरुपुत्र हा गुरु समान असतो, याला मारू नका. अर्जुन म्हणाला, माझी प्रतिज्ञा याला मारण्याची. धर्मराजा याला धर्मराजा म्हणला, नका मारू. धर्म असा सांगतो की ब्राह्मणाला मारू नये. ब्राह्मणानं कितीही मोठं पातक केलं तर ब्राह्मणाला मारू नये. भीम मात्राला भीम म्हणला, तुम्ही जरी याला सोडलं तरी मी याला सोडत नसतो म्हणला. अर्जुन आणि भीम दोघेही मारायला तयार आहेत, पण बाकीचे म्हणतात मारू नका. काय करायचं म्हणून भगवंताला विचारलं, श्रीकृष्णा सांगा काय करायचं. भगवान अर्जुनाला म्हणाले, मी तुला तिथंच सांगितलं होतं, जिथं सापडला तिथंच मारायला पाहिजे होतं. एकदा का आरोपी कोर्टामध्ये गेला की मग तिथं आपलं काय चालत नाही. मग तिथं जो न्यायाधीश जो सांगेल तेच करावं लागतं. त्यामुळे दहशतवादी जिथं सापडेल तिथं मारला पाहिजे. एकदा का त्याला जेलमध्ये आणला की मग त्याचे लाड पुरवावे लागतात. काय करू द्यावं, माझी तर प्रतिज्ञा आहे, मी माझी प्रतिज्ञा मोडणार नाही. भगवान म्हणाले, ब्राह्मणाला मारू नये, पण यानं तुझ्या मुलांना मारलेले म्हणून याला मारलं पाहिजे. म्हणजे देवा एक सांगा, नेमकं मारायचं का न मारायचं. भगवान म्हणाले, धर्मराजा म्हणते मारू नये. खरंच धर्म तसंच सांगते, ब्राह्मणाला मारू नये, त्यात तुमचे गुरुपुत्र आहे. पण अर्जुना, तू घेतलेली प्रतिज्ञा सुद्धा व्यर्थ नाही गेली पाहिजे. अर्जुन म्हणाला, नेमकं काय सांगते, मारायचं का न मारायचं. याचं सगळंच वाकडं आहे, याचं उभं राहणं वाकडं, याचं बोलणं वाकडं, याचे कामही वाकडे. सरळ काय बोलतच नाही, मारायचं का न मारायचं नेमकं. पण अर्जुनही त्याचा शिष्य होता, त्याच्याकडून गीता ऐकलेली अर्जुनानं. अर्जुनाला कळाली याला काय म्हणायचंय. एखाद्या मोठ्या व्यक्तीचा केलेला अपमान हा त्याच्या मृत्यूसारखा असतो. संभावितस्य चाकीर्तीर मरणादतीर इच्छिते. संभावित व्यक्तीचा केलेला अपमान म्हणजे त्याचा मृत्यू आहे. याला मारलंही पाहिजे आणि सोडलंही पाहिजे. याचा अर्थ काय, याचा अपमान करा. म्हणून अश्वत्थाम्याचे त्या ठिकाणी मुंडन केलं, अर्धमुंडन केलं, मग त्याचा अपमान केला. आणि अश्वत्थाम्याला भगवंतानं त्या ठिकाणी सोडून दिलं. पण आपला अपमान झालाय म्हणून अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. सगळ्या पांडवांना मारण्याकरता ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. ते ब्रह्मास्त्र धावतच आलेलं आहे. पांडवांनी भगवंताला विचारलं, तर काय करायचं. त्यांनी सांगितलं, मोठ्या मोठ्या गोष्टींना नमन जर केलं, शरण जर केलं, तर ती मोठी वस्तू आपल्याला काही करत नाही. महापुरे झाडे जाती तिथे लवाळे राहते. नमस्कार करा, तुम्हाला ते ब्रह्मास्त्र काही करणार नाही. म्हणून 5ही पांडव त्या ब्रह्मास्त्राला नमस्कार करायला लागले. पण इकडे जी उत्तरा, पांडवांची सून, त्या उत्तरेच्या गर्भामध्ये पांडवांच्या कुळातला केवळ एक अंश शेवटचा राहिलेला, अभिमन्यूची बायको उत्तरा. पांडवांची मुलं तर गेलेली आहेत, 5ही मुलं गेले, अभिमन्यू युद्धातच गेला होता, पण एकच अंश शिल्लक राहिला होता, तो उत्तरेच्या गर्भामध्ये होता. हा जर गेला असता तर पांडव आता संपले होते. मग उत्तरेला भीती वाटायला लागली. उत्तरा भगवंताकडे आले. भगवंताला म्हणाले, देवा पाही पाही महायोगी देव देव जगतपते नान्यम तोद भयम पश्य यत्र मृत्यू परस्परम. देवा, आता तुम्ही सोडून मला वाचवणारं दुसरं कोणी नाहीये. वास्तविक तिथं त्या उत्तरेचे 5 सासरे तिथं. आयुष्यभर ज्यानं धर्म कधीच खोटं बोलला नाही तो धर्मराजा तिथे आहे. ज्याच्या केवळ गदा प्रहरानं 100 कौरव मारले गेले तो भीमही तिथे आहे. ज्याच्या केवळ धनुष्याच्या टंकारानं संपूर्ण पृथ्वी कंपायमान व्हावी तो अर्जुन तिथे आहे. नकुल आहे, सहदेव आहे. पण उत्तरेने त्यांच्याकडे नाही पाहिलं. शरण गेली ती थेट भगवंताला गेली. पाही पाही महायोगी देव देव जगतपते, हे जगताचे पती, देवांचे देव असणारे कृष्ण, मला वाचवा. का वाचवा सांगते, माझे प्राण वाचावे म्हणून नाही सांगत मी.
माझ्या गर्भामध्ये असणारा जो पांडवांच्या कुळाचा शेवटचा अंश तो वाचला पाहिजे म्हणजे म्हणून सांगतो का, कारण हा जर अंश गेला ना देवा, तर येणाऱ्या काळामध्ये लोक तुम्हाला नावं ठेवतील. लोक म्हणतील तो भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या मागे पुढे होता, पण पांडवांचा वंश वाचवता नाही आला. तुमच्या नावाची बदनामी होऊ नये म्हणून सांगते माझा गर्भ वाचवा. जळी माझी काया लागला बनवा, जळी माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, जळी माझी काया लागला बनवा, जळी माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, हवरे केशवा माय बापा, धावरे केशवा माय बाबा, धावरे केशवा भावने भावने केशवा, धावरे केशवा माय बापा, धावरे केशवा माय बापा, जळी माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा. उत्तरेनं भगवंताची प्रार्थना केल्याबरोबर त्या दयार्णव असणाऱ्या, दया निधान असणाऱ्या, कृपा निधान असणाऱ्या भगवंताच्या मनामध्ये दया उत्पन्न झाली आणि त्या उत्तरेच्या गर्भामध्ये असणाऱ्या त्या मुलाला वाचवण्याकरता स्वतः भगवान सूक्ष्म रूप धारण करून उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश करतायत आणि त्या लहान मुलाचा त्यांनी त्या ठिकाणी त्या अंकुराचा सांभाळ केलेला आहे. ज्या गर्भाला भगवंतानं वाचवलं तोच गर्भ म्हणजे राजा परीक्षिती आहे. आपल्याला कोण वाचवायला आले हे पाहत होता, निरीक्षण करत होता, म्हणून त्याचं नाव पडलं परीक्षिती. स्वतः भगवान विष्णू त्याला वाचवायला गेले म्हणून त्याचं नाव पडलं विष्णुराज. असा राजा परीक्षिती आहे. यानंतर भगवान त्या ठिकाणी द्वारकेला जायला निघाले, पण जात असताना कुंती माता आली आणि त्या कुंती मातेनं भगवंताला नमस्कार केला. कुंती भगवंताची आत्या आहे. भगवंतानं तिला पाहिलं आणि सांगितलं, का आत्या असं उलट काय करते, मी तुझं दर्शन घेतलं पाहिजे, तू माझं दर्शन नाही. कुंती म्हणाली, देवा आता शांत बस, जरा वेळ शांत बस, मला बोलू दे. का, कारण मला माहिती आहे तू माझा भाचा नाहीयेस. मला ज्या ज्या वेळेला कळतं की तू भगवान आहेस, या जगाचा पिता आहेस, ही सगळी सृष्टी तुझ्या इच्छेने चालते, हे ज्या ज्या वेळेला मला कळतं, मी तुझ्या पुढे तुझी स्तुती करायला लागते, त्यावेळेला तू मुद्दाम माझ्या पुढे येतो आणि मला म्हणतो आत्या. मला तो आत्या म्हटला की मग मला असं वाटतं की तू माझा भाचाच आहे. त्यामुळे आता मला बोलू दे. ती कुंती भगवंताची स्तुती करते. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. सगळ्या जगाचं सृजन करणाऱ्या भगवंता तुला माझा नमस्कार असो. भरपूर स्तुती केली. भगवान म्हणाले, काही मागायचं आहे का आत्या? स्तुती करते त्यावरती काहीतरी मागायचं आहे का? हो म्हणली, मला मागायचं आहे. मग माग ना, स्तुती करायची काय करायची, मी द्यायला तयार आहे. काय पाहिजे? ऐका, कुंती मातेनं जे भगवंताकडे मागणं केलं
ते मोठं अलौकिक मागणे. कुंती माता म्हणते विपद संतु नश्यत्व शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्य अद पुनर्भव दर्शनम. देवा मला आयुष्यभरा करता दुःख दे. ऐकणाऱ्यांना आश्चर्य वाटायला लागलं, ही दुःख का मागते? मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं असं जगामध्ये कोणालाच वाटत नाही. ही भगवंताकडे दुःख का मागते? काय कारण आहे? भगवान म्हणतात का दुःख पाहिजे? ती कुंती माता सांगते देवा मी जन्मल्यापासून अनुभव घेते. देवा माझ्या वाट्याला अनेक दुःख आले. माझं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर आम्हाला वनामध्ये जावं लागलं. माझ्या पतीला शाप मिळाला, त्या शापानं माझ्या पतीला मरावंही लागलं. या 5ही मुलांचा सांभाळ मला वनामध्ये करावा लागला. त्यानंतर राज्यामध्ये आल्यानंतर दुर्योधनानं माझ्या मुलांना त्रास दिला. भीमाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. नंतर इंद्रप्रस्थासारखं राज्य केल्यानंतर तेही राज्य त्यांनी जुगार खेळून ते राज्य घेऊन टाकलं माझ्या मुलांचं. इतकी सगळी दुःख माझ्या जीवनामध्ये आली देवा. माझ्या मुलांना 13 वर्षाचा वनवास आला. ही सगळी दुःख मी पाहिली. पण या दुःखामध्ये मोठं आश्चर्य असं की ज्या ज्या वेळेला माझ्या जीवनामध्ये दुःख आलं त्या त्या वेळेला तुम्ही माझ्या बरोबर होता. मग जर दुःख असताना तुम्ही माझ्या बरोबर असाल, तुम्ही आमच्या बरोबर राहण्याकरता जर आमच्या जीवनामध्ये दुःख पाहिजे असेल तर देवा मला आयुष्यभराकरता दुःखच द्या. आगी लागो तया सुखा जेने हरी नाही मुखा. अरे त्या सुखाला आग लागू दे की ज्या सुखामध्ये देव जर बरोबर नसेल, आणि ते दुःख मला दे. मज होतं का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. तू जर आमच्या बरोबर राहत असेल दुःखामुळे तर मला दुःख दे देवा. ते दुःख मला हवं असेल. दुःख असलं तरी चालेल पण तू आमच्या बरोबर पाहिजे देवा. ही कुंतीची मागणी ऐकली आणि भगवान म्हणाले आत्या दुःख घेण्याची गरज नाही. मी द्वारकेला जाण्याचं रद्द करतो आणि मी तुझ्यापाशीच थांबतो. असं हे अलौकिक मागणं जे कुंती मातेनं केलं हे भागवतामधलं सगळ्यात महत्वाचं मागणं आहे. देवाकडे काय मागावं तर देव बरोबर असावा. म्हणून दुःख जरी पदरात पडलं तरी चालेल पण देव बरोबर असावा. पुढे भगवंतानं भीष्माचार्यांना उपदेश केलेला आहे, युधिष्ठिराला उपदेश केलेला आहे. पण तो उपदेश पाहण्याला आपल्याला वेळ होईल. त्यामुळे आजची कथा आपण या ठिकाणी विराम घेऊ. उद्या आपण भीष्माचार्यांच्या चरित्रापासून कथेला प्रारंभ करूया. उद्या ठीक 6 वाजता कथा प्रारंभ होईल. जय जय